नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपल्या राघव आणि सिंधूचे लग्न होणार असते। तर मधू ही खूप खुश झालेली असते, कारण राघवची उष्टी हळद तिला लागणार असे तिला वाटत असते, कारण त्या हळदीला राघवचा स्पर्श झाला असे तिला वाटत असते। परंतु गोदा मावशी आणि कृष्णाने जो प्लॅन केलेला असतो की त्या हळदीमध्ये एक खास खुजलीची पावडर टाकलेली असते आणि इकडे मधू तर खूप खुश होऊन ती हळद आपल्या अंगाला लावत असते, कारण तिला असे वाटते की राघवची उष्टी हळद तिला लागणार आणि ती राघवची होणारी बायको होणार। परंतु इकडे मात्र राघवची उष्टी हळद ही सिंधूला लागत असते। राजश्री अगदी खुश होऊन सिंधूला हळद लावत असते, तर राघव आपल्या खुश होऊन आपल्या सिंधूकडे पाहत असते। तेव्हा मात्र राजश्रीची हळद लावून झाल्यानंतर ती वहिनींना हळद लावण्यासाठी सांगते। तेव्हा मात्र रुक्मिणी काकू ही हळद लावायला रागानेच पुढे येते। तेव्हा मात्र सिंधू ही रुक्मिणी काकूला म्हणते की काय बडबड, मी कशी दिसते, सुंदर दिसते की नाही हे तर तुम्ही मला सांगितलेच नाही। तेव्हा काकू काही उत्तर न देता रागानेच ती सिंधूला हळद लावते। तेव्हा सिंधू हसून म्हणते की छान दिसते असे म्हटलं वाटतं। तेव्हा राजश्री ही ऋतुजाला हळद लावायला सांगते। ऋतुजा मात्र रागातच आलेली असते, तर मात्र सिंधू म्हणते की बोचक कोंबडी, सासू सुना अगदी मॅचिंग दिसतात, अगदी सॉलिड असे दिसतात। तर ऋतुजा हसते। ऋतुजा म्हणते की आम्ही दोघी कायमच सुंदर दिसतो, पण तू मात्र आज सुंदर दिसते। तेव्हा सिंधू म्हणते की थँक्यू बरं का, थँक्यू, आणि तुला सांगू का, म्हणूनच मी तुला बोचक कोंबडी असे म्हणते, लाव मला हळद लाव। तर ऋतुजा रागानेच हळद लावायला घेते। त्यानंतर इकडे मधू तर अगदी खुश होऊन हळद फासत असते। परंतु जेव्हा तिच्या हातापायांना आणि चेहऱ्याला जळजळ खास सुटते तेव्हा मात्र खूप तिची विचित्र अवस्था होते, आणि का जळजळत असेल, लाल सुद्धा होते, म्हणून मधू खूप टेन्शन मध्ये येते। घाईने पाणी घेते, चेहऱ्याला पाणी लावते, आणि काय आहे हे सर्व लाल तर झाले आणि याला खास सुद्धा खूप येते। कोणीतरी मुद्दाम हळदीत काही मिक्स तर केली नसेल ना, आणि जोरजोराने अंगाला खाजवायला लागून तिला मम्माची आठवण होते आणि रडायला लागते। तेव्हा मात्र रेश्मा ही हळद लावायला येते आणि सिंधू तिला खुशून म्हणते की अगं बकुरी, तू तर आज खुश दिसते। तर रेश्मा हळद लावून बाजूला होते। त्यानंतर रत्नाकर प्रेमाने सिंधूला हळद लावतो आणि त्यावर ऋतुराज जेव्हा हळद लावायला येतो तर सिंधू त्याला म्हणते की काय आजकाल तर तुम्ही घरात दिसतच नाही, तुम्ही पेढीवरच खूप काम करत असता। तर लगेच ऋतुराज म्हणतो की तुझ्यासारखा मी रिकामटेकडा नाही, लावू का हळद असे म्हणतो ऋतुजा। तर लगेच सर्वजण हसतात। तर ऋतुराजची हळद लावून झाल्यानंतर गोदामावशी हळद लावायला येते आणि गोदामावशी इकडे सिंधू खूप प्रेमाने पाहते आणि राघवकडे सुद्धा। तेव्हा मात्र राजश्री म्हणते की चला आता हळद लावून तर सगळ्यांची झालीच, आणि राघवला सिंधूजवळ बसवते आणि दोघांनी एकमेकांना हळद लावा असे म्हणते। तेव्हा राघव सिंधू एक खुश होऊन एकमेकांकडे बघत एकमेकांना हळद लावतात। राजश्री तर प्रेमाने त्यांची दृष्ट काढते। काकू ऋतुराज ऋतुजा मात्र रागाने पाहत असतात। मात्र राजश्री गोदामावशी यांना तर खूपच आनंद होतो। रेश्मा खुश होऊन राघव भाऊजी आणि सिंधू या दोघांना लग्नाच्या खूप शुभेच्छा देते आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा बोलते। त्यावर राजश्री म्हणते की अरे तुम्हाला दोघांना आता हळद लागलेली आहे, लग्न होईपर्यंत दोघांनी सुद्धा बाहेर जायचे नाही, हे कळले का? तेव्हा काकू मात्र मनात विचार करते की घरातील सर्वांना काय झाले असेल। राजश्रीला मात्र या मुलीची ओळख तर नाही, पण घरातील इतर सर्वजण सुद्धा तिच्याशी किती प्रेमाने वागतात। तेव्हा सिंधू ही गोदामावशीकडे पाहते, तर गोदामावशी प्लॅन सक्सेस झाला असे खुणावते। तेव्हा सिंधू मनात म्हणते की मधू, मी तुला काय म्हणत होते की तू मला जो त्रास दिला त्याच्या दुप्पट मी तुला त्रास देणार आहे। म्हणून काहीने सिंधू लगेच मधूच्या रूममध्ये येते आणि काय सुंदरी, तू तर खूप लाल झाली, चेहरा सुद्धा, होठ सुद्धा, थांब मी तुला इंजेक्शन देते। तेव्हा मधू म्हणते की एक मिनिट, तू नाटक करू नकोस, हे सर्व तू केले माहिती आहे मला। तर सिंधू म्हणते की नाही यार, मी नाही केले काही। सुंदरी अगं, मी तुला हृदयापासून माझा फ्रेंड मानला होता, पण तू काय केले, तू पहिल्यापासून आपल्यावर डाऊटच घेत आली आणि आता सुद्धा तू तेच करते। मधू तिच्यावर ओरडते। तर सिंधू म्हणते की एक मिनिट, अजून माझे बोलणे झालेले नाही, एकीकडे तू खाजव आणि एकीकडे माझे बोलणे ऐकून घे। तेव्हा सिंधू म्हणते की अगं एक गोष्ट सांग, आपल्याला लंबूशी लग्न करायचे होते का? नाही ना, मग आपल्याला लंबू बरोबर लग्न करण्यासाठी कोणीही कन्व्हिन्स केले, कोणी केले, तूच केले ना, मग आता कशाला आपल्यावर डाऊट घेते? तर मधू म्हणते की समजा हे सर्व तू केले नाही, मग कोणी केले ते सांग। तर सिंधू म्हणते की आपल्याला माहिती आहे। तर मधू म्हणते की सांग कोणी, त्याचे नाव
नाव सांग. तर सिंधू नाही म्हणते, आपल्याला माहिती नाही, मी जाते. तर मधू तिचा हात धरते, 1 मिनिट, तू हे सर्व केले नाही, कोणी केले त्याचे नाव सुद्धा तू सांगत नाही. तेव्हा सिंधूला गालातल्या गालात हसायला येते आणि ती म्हणते की अगं आपल्याला माहिती आहे की मी तुला जर ते सांगितले तर तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. तेव्हा मधू म्हणते की कृष्णा हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू नाव तर सांग. सिंधू म्हणते की नक्की. मधू म्हणते की हो. तर सिंधू म्हणते की अगं तुझ्या मर्जीतील माणसानेच हे सर्व केले. तेव्हा मधू म्हणते की तू घोड्यात मात्र बोलू नको, स्पष्ट नाव काय ते मला सांग. तर सिंधू म्हणते की ऐक मग, तुझी ती लाडकी बोचक कोंबडी आहे ना, त्या दोघींनी हे सर्व केले. मधू म्हणते की नाही, काय, आणि हे शक्य नाही, तू खोटं बोलते. सिंधू म्हणते की मी तुला सांगितलेच होते की आपण कितीही काय केले तरी तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार म्हणून. मधू म्हणते की अगं त्या पण असे का करतील. तर सिंधू म्हणते की अगं त्यांनी तो खड्डा तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी खांदला होता. मधू विचारते की म्हणजे नेमकं काय. सिंधू म्हणते की अगं तुम्ही एज्युकेट लोकांचा हा प्रॉब्लेमच आहे, तुम्ही कधी लॉजिक वापरतच नाही. तू विचार कर की त्या लंबूची उष्टी हळद कुणाला लागणार होती. मधू म्हणते की ऑफकोर्स मलाच. सिंधू म्हणते की पुन्हा तेच, अगं सुंदरी जरा डोक्याचा वापर कर, या घरातल्या लोकांसाठी लंबूची होणारी बायको कोण आहे, उष्टी हळद कुणाला लागणार होती, कोण आहे, कोण, सांग सांग. तेव्हा मधू म्हणते की तू. तर सिंधू म्हणते की करेक्ट, मग हा खड्डा सुंदरी त्यांनी तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी खांदला होता. मधू म्हणते की असे असेल तर काकूशी मला बोलायलाच हवे. तर सिंधू म्हणते की हो नक्की बोल आणि लगेच जा, कारण राघवची उष्टी हळद ही आपल्याला लागणार होती. मग असे कसे झाले तू विचार, मग ती तुला विचारेन की तुला कशी उष्टी हळद, मग तू तिला काय म्हणजे उत्तर देणार, आणि ते रेडीच ठेव, जा जा. तेव्हा मात्र मधू नाही नाही म्हणते आणि सिंधू तर तिच्या मनासारखेच होते. त्यानंतर इकडे रात्री सिंधू आपल्या रूममध्ये येते आणि इतकी मधूवर चिडलेली असते की प्रत्येक वेळेस मधू तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, परंतु आता मात्र नाही सिंधू, तुला त्याची किंमत आणि किंमत दोन्ही सुद्धा दाखवून देईल. हिरकणी स्वतःच्या मुलासाठी आपलं गड चढून गेली होती, पण मी सुद्धा आता माझ्या मुलीसाठी काय करू शकते याची तुला कल्पना नाहीच. त्यानंतर इकडे लगेच दरवाजा वाजतो. तर सिंधू दरवाजा उघडते आणि राघव होत असतो. राघव रोमॅन्टिक होऊन सिंधूकडे बघत असतो. तर सिंधू लगेच म्हणते की काय रे, आता तुला काही बोलायचे आहे का लंबू. तेव्हा मात्र राघव म्हणतो की नाही, गोदा मावशी आहे का. सिंधू विचारते की तिच्याकडे तुझे काय काम आहे. तर राघव म्हणतो की तिच्याशी मला बोलायचे होते, म्हणजे मला तिला काहीतरी विचारायचे होते. तर सिंधू म्हणते की काय, गोदा मावशीला तुला असे काय विचारायचे होते. राघव म्हणतो की त्यांना भोपळ्याची भाजी बनवता येते का. सिंधू जोरजोराने हसायला लागते. अरे लंबू, तुला दुसरे कारण नाही मिळाले का. राघव म्हणतो की काय, अरे लंबू असे काय करतोस, तुला जायचे बोमदनवाडीला आणि तू भोपळेवाडीचा पत्ता विचारतो, असे कसे चालेल लंबू. जे काही तुझ्या मनात असेल ते भडा भडा बोलून मोकळा हो. राघव म्हणतो की मला तेच कारण होते आणि तेच म्हणायचे होते. तेव्हा सिंधू आपला चेहरा पुढे करते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि हे बघ, आपल्या तोंडाकडे बघून आपल्याला ते खरे वाटेल असेल का. तर राघव तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहतो आणि म्हणतो, आणि चेक करून तो म्हणतो की नाही. तर सिंधू म्हणते की नाही ना, मग तसे समजू सुद्धा नको. कसे की आता आपले लग्न होणार आहे आणि मी IPS मिसेस रत्नपारखी होणार आहे. मग आपल्यामध्ये आता पोलीसवाल्याचा आत्मा येणार आहे आणि पोलीसवाल्याचा आत्मा आपल्यामध्ये आल्यानंतर तू कुठे काय कधी खोटं बोलतो आणि किती खरं बोलतो हे आपल्याला कळणार आहे. तेव्हा राघव म्हणतो की कळले, मला कळले. सिंधू म्हणते की मग आता भडाभडा बोलून जा. तर राघव विचारतो की काय बोलू. सिंधू म्हणते की मग आता नाव गाव फळ फूल काही बोल. अरे लंबू, कशाला टायमाची खोटी करतो, तुला जे काही बोलायचे असेल ते विचार, तू सांगून टाक तू इकडे कशाला आला होता. राघव म्हणून जातो की मी तुला इकडे पाहण्यासाठीच आलो होतो. सिंधूला असते आणि एकटक राघवकडे बघत असते. राघव सुद्धा तिच्याकडे बघत असतो आणि समोर त्या दोघांची जी सावली दिसते तर राघव तिला तिच्याकडे पाहायला सांगतो आणि या सावलीत आपण जसे दिसतो ते खऱ्या आयुष्यात घडावे अशी माझी इच्छा आहे. मग तुला काय वाटते. आणि आपल्या लग्नाला एकच दिवस राहिलेला आहे आणि तो एकच दिवस मला 1 वर्षासाठी वाटतो. तेव्हा सिंधू सुद्धा मनात विचार करते की राघव, माझी अवस्था सुद्धा वेगळी नाही, या क्षणालाच मला तुमच्या मिठीत यावेसी वाटते, पण काय करू, माझा नाईलाज आहे. आपली सावी परत येईपर्यंत तुमची सिंधू तुमच्याकडे परत येऊ शकत नाही. आणि तेवढ्यात लाईट येते. तर सिंधू म्हणते की काय लंबू, इतक्या
एकाच वेळी तुझ्या अंगामध्ये रोमिओ मजनू राजा आले की काय? नाही म्हणजे तू आपल्याशी कधी इतक्या प्रेमाने नाही बोलत म्हणून तुला हे बोलले. तर राघव रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे बघत असतो. सिंधू म्हणते की थांब, आणि आता तू ज्या पद्धतीने माझ्याकडे संग बरोबर जे काही बोलतो ते बघून मला खरंच खूप सॉलिड टेन्शन आले. आणि राघवला ती रूमच्या बाहेर काढून देते, पण तिला सुद्धा खूप वाईट वाटत असते. पण करणार काय? तर सिंधू ही आपल्या वाईट म्हणजे मनाला खूप शांत करते आणि राघव आपल्या रूममध्ये निघून जात. त्यानंतर इकडे शकुंतला मधूला फोन करते आणि तुम्ही जितके पावसाळे बघितले नसते, उन्हाळे बघितले नसते, तितके आम्ही पाहिलेले आहे. तुम्ही त्या गोदाला फोन करा. त्या दोघींची लक्षणं मला मात्र काही ठीक दिसत नाही. आम्हाला सारखे असे वाटते की कोणीतरी आमच्या मागावर आहे. मधू म्हणते की आओ फक्त वाटते ना. तेव्हा शकुंतला म्हणते की मैना राणी, वराती मागून आलेले घोडे आणि उशिरा आलेलं शहाणपण कधी उपयोगाचे नसते. त्या सावीला तू गोदाला देण्याचे कबूल केले ही खूप मोठी चूक केली आणि आता तुम्ही आमचं म्हणणं मनावर घेत नाही ही दुसरी चूक करतात. तेव्हा मधू म्हणते की सावीला गोदा मावशीला देण्यासाठी तुम्ही सुद्धा सहभागी झाला होतात. शकुंतला म्हणते की तुम्ही आमच्या मागे लागला होतात म्हणून. गोदा आणि कृष्णा या दोघींचे इरादे मला मात्र काही बरोबर वाटत नव्हते. तर मधू म्हणते डील प्रमाणे आपण जर सावीला गोदाला दिले नाही तर माझे राघवशी लग्न नाही होणार आणि सावी जर गोदा मावशीला मिळाली तर कृष्णा हे घर सोडून निघून जाणार आहे. शकुंतला म्हणते की नक्की का? तर मधू म्हणते की नक्की, त्या दोघींचं तिकीट सुद्धा मी बुक केले. कृष्णा हे घर सोडून जाणार आहे हे तिने मला प्रॉमिस केलेले आहे. शकुंतला जोरजोराने हसते. अगं मैना राणी, किती मोठा जोक मारला तो तुम्ही. म्हणजे ज्या बाईने दुसऱ्याला दिलेला शब्द कधी पाळला नाही आणि ज्या बाई दुसऱ्याने दिलेला शब्द पाळते यावरून मला हसू येते. अगं अंबाबाई, माणसाने कसे दुपट्ट वागावे ही यांच्याकडून शिकावे. तर मधूला राग येतो. मधू रागाने म्हणते की काय हो, तुम्ही सतत दुसऱ्यावर संशय का घेत असतात? तर शकुंतला म्हणते की अगं या मैना राणी, याला संशय घेणे नाही म्हणत, याला सावधपणे वागणं असं म्हणतात. मला एक गोष्ट सांगा की त्या गोदाने जर तुमचे सत्य घरच्यांसमोर सांगून टाकले तर काय होईल याचा विचार कळतो का तुम्हाला? तर तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरेल. हे सर्व लक्षात येते का तुमच्या? तर मधू म्हणते की उगाच मला अक्कल शिकू नका. पहिली गोष्ट म्हणजे मी लहान नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सुद्धा माणसं कळतात. शकुंतला म्हणते की हो, लहान नाहीत ना तुम्ही. मग एक गोष्ट सांगा की त्या दिवशी त्या गोदा बरोबर सावीला भेटण्यासाठी एक बाई आली होती. ती बाई कोण होती हे तुम्हाला कळले का? मधू गप्प होते. तर शकुंतला म्हणते की काय मैना राणी, आता का दात बसले तुमचे, बोला की. त्या वेळेत आम्ही सावीला योग्य वेळेस घरी घेऊन आलो म्हणून हे सर्व निभावले, म्हणून सावी आज आपल्या बरोबर आहे आपल्याकडे, हे तुमच्या लक्षात येते का? तर मधू म्हणते की काय, तुम्ही सावीला घरी घेऊन आलात, बरं मग तुम्ही काय करायचे ठरवले? तर शकुंतला म्हणते की हे पहा, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला जोखीम उचलायची नाही. मग आमच्या परीने आम्ही या सावी विषयाला कायमचा फुलस्टॉप देणार आहोत. तेव्हा मधू विचारते की तुम्ही फुलस्टॉप देणार आहेत म्हणजे नेमकं काय करणार आहात? शकुंतला म्हणते की सर्व पुरावे आम्ही नष्ट करणार आहोत, आमच्या अंगाशी काही येणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. मधू म्हणते की शकुंतलाजी, सावीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. मी तुम्हाला शब्द देते की तुमचे नाव यात नाही येणार. शकुंतला म्हणते की ते आम्ही बघू आमचे. मधू म्हणते की शकुंतला काय करणार आहात तुम्ही? तर शकुंतला विचार करते की ह्या मैना राणीवर आमचा थोडासा सुद्धा विश्वास नाही, कधीही आम्हाला तोंडावर पाडू शकते, म्हणून शकुंतला लगेच फोन कट करते. तर मधू विचार करते आणि वैतागून बोलून जाते की या बाईचं काय करायचे आणि वळून पाहते तर सिंधूने सर्व काही ऐकलेले असते. तेव्हा मधू मात्र खूप घाबरते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू गोदा मावशीला सांगते की सावी ही शकुंतलाच्या घरी आहे आणि मावशी काही झाले तरी सावीला मला आपल्याकडे परत आणायचे, म्हणून सिंधू जायला निघते. तर गोदा मावशी तिला अडवते. कृष्णा, तुझ्या अंगाला हळद लागलेली आहे आणि राजश्री ताईंनी काय सांगितले तुझ्या लक्षात तर आहे ना? तेव्हा सिंधू तर संकटात येते. तर ती लगेच पिंकीला फोन करते आणि पिंकीला म्हणते की मला तुझी मदत हवी आहे. तेव्हा पिंकी म्हणते तू बोल फक्त काय करायचे. तर सिंधू सांगते की आपली सावी शकुंतलाच्या ताब्यात आहे, तू जर येथे माझ्या मदतीसाठी या घरात आली तर मला सावीला शोधण्यासाठी नक्की घराच्या बाहेर पडता येईल. तेव्हा पिंकी म्हणते की हो, सावीला वाचवण्यासाठी पिंकी काही पण करू शकते आणि आता त्या शकुंतलाच्या ताब्यातून सावीला कशा सोडवतात हे पाहण्यासाठी